महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। सर्व त्यांचा मित्र परिवार सगळे सोयरे आणि त्याबद्दल अनेक शहरामधले प्रमुख तरुण कार्यकर्ते या सर्वांच्या वतीने माझ्या वतीने त्यांना मी वाढदिवसाच्या फार फार शुभेच्छा देतो। ईश्वर अल्लाह भगवान त्यांना 100 वर्ष असाच प्रत्येक वर्षी जन्मदिवस साजरा करण्याची संधी देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि आमच्या संभाजीनगरचे शहर प्रमुख छत्रपती संभाजीनगरचे युवा आणि डायनामिक नेते ज्योतिराम पाटील यांच्या पद्धतीनिमित्त त्यांना लाख लाख आई तुळजाभवानी महाकुलस्वामिनी यांच्या आशीर्वादाने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि त्यांच्या हातून येणाऱ्या काळामध्ये डायनामिक पद्धतीने खूप 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 पद्धतीने या समाजाची सेवा घडव हीच माझ्याकडून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। युवकांसाठी एक आदर्श आज 1 लाख औरंगाबाद संभाजीनगर मधल्या विद्यार्थ्यांचं पॅकेज आमच्या ज्योतिराम पाटलाच्या पाठीमागे आहे। आणि तुम्हाला सांगतो त्याला राजकीय नाही म्हणत मी, त्याला सामाजिक दृष्टीकोन सांगतो। येणारा काळ ज्योतिराम पाटलांनी युवकांसाठी केलेले कार्य हे तुम्हाला महानगरपालिकेत दिसेल। मी माझा लहान भाऊ म्हणून किंवा आमच्या समाजाचे नेतृत्व म्हणून सांगतो, एवढी पब्लिक आज हे त्याचं दर्शन आहे। मित्र ज्योतिराम भाऊ पाटील त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा। त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। खरं तर ज्योतिराम भाऊ बद्दल सांगायचं झालं तर बरंचसं काही, पण थोडक्यात तुम्हाला सांगतो वेळेअभावी। कारण जर का आमच्यासारखे मित्र डोंबिवली सारख्या शहरातून 400 किलोमीटर दूर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येतात, यातच सगळं काही भाऊंबद्दल असलेलं प्रेम त्या ठिकाणी दिसते। आणि तुम्ही आल्यानंतर बघताय या ठिकाणचे आमदार बापूसाहेब पाटील सुद्धा या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊन गेले। तसेच माजी मंत्री अब्दुल्ली सत्तार साहेब या ठिकाणी येऊन गेलेत। असे अनेक वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, आणि हा सगळा जनसमुदाय बघता भाऊंचा वाढदिवसानिमित्त खरंच खूप अलोट गर्दी या ठिकाणी झालेली आहे। यावरून या जनतेचं आणि मित्र परिवाराचं भाऊंवर असलेलं प्रेम या ठिकाणी दिसून येते। मी सुनील सदानंद नारकर, व्यवसायाने मी बांधकाम व्यावसायिक आहे, बिल्डर आहे डोंबिवली या ठिकाणी। आमचे मित्र निलेशजी पाटील सुद्धा बांधकाम व्यावसायिक आहेत आणि ज्योतिराम भाऊ पाटील यांची खूप अगदी निकटवर्ती आहेत। या ठिकाणी आम्ही सर्वजण डोंबिवलीवरून मित्र परिवार भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी आलेलो आहोत। मी रामामुळे भाजप जिल्हा उपाध्यक्ष, रामराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष। मी ज्योतिराम भाऊच्या वाढदिवसाला आलोय। ज्योतिराम भाऊचं काम म्हणजे असं आहे का सगळ्याला घेऊन चालायचं काम आहे आणि चांगलं काम आहे। आणि ते गोरगरिबाला त्यांनी अर्धरात्री पण फोन केला तर ते फोन उचला होता। त्यामुळे ज्योतिराम भाऊ सुखा दुःखात कधी पण पुढे पण हजर असतात आणि त्यांच्या वाढदिवसाला ही चांगली म्हणजे पब्लिक येणं म्हणजे असंच कोणी सहज येत नाही। त्यामुळे त्यांचं काम चांगलं आहे आणि कधी पण फोन उचलवतात। त्यांना
स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन आहे, त्या निमित्ताने तुम्ही त्यांना काय शुभेच्छा द्याल? त्या निमित्ताने त्यांना लवकरच ते शुभेच्छा त्यांना कधी लवकरच नगरसेवक होणार, म्हणजे त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा आहे पुढच्या वाटचालीस. मी जालना इथून आलो. माझे नाव आशिष ईश्वरसिंग चव्हाण, योद्धा ग्रुप संस्थापक अध्यक्ष. आम्ही ज्योतिराम भाऊच्या बड्डेला मी सागर भाऊ, राम भाऊ मुळे, आमच्या इथला औरंगाबादचा सर्व मित्र परिवार आम्ही दरवेळेस ज्योतिराम भाऊच्या बड्डेला येत असतो. नेहमी आमचे जुने संबंध आहे आणि दरवेळेस त्यांच्या बड्डेला येतो. भाऊच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमातून समाज उपयोगी वाढदिवस साजरा होतो. आज त्या निमित्ताने काय काय झालं? अन्नदान, रक्तदान, चारा वाटप, गौशाळेत चारा वाटप, संबंधित कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्याभरात व जिल्ह्याबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक उपक्रमाद्वारे माझा वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्व युवक माझ्याशी एक वेगळ्या आपुलकीने जुडलेले, त्यांचा विश्वास कधी मी त्याला तडा जाऊन देणार नाही. माझ्यासारख्या सामान्य घरातील युवकाला इतकं प्रेम माझ्या सर्व मित्रपरिवाराने दिलं. आज एवढ्या मोठ्या संख्येने इथे माझ्या वाढदिवसासाठी सगळे उपस्थित राहिले. सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एक शब्द होता की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या पावलावर पाऊल टाकून तुम्ही वाढदिवस साजरा केला. 100% गेल्या 5 दिवसापासून आपल्या या जिल्ह्यामध्ये समाज उपयोगी कार्यक्रमाद्वारे माझा वाढदिवस सर्व माझ्या मित्रपरिवाराने साजरी केला. त्यामध्ये अनाथ आश्रमामध्ये अन्नदान असो, आमच्या वारकरी संप्रदायाच्या आश्रमामध्ये त्यांना अन्नदान असो, गोरगरीब लोकांना जी मदत या माझ्या वाढदिवसाच्या माध्यमातून यांना करता आली, सगळ्या माझ्या जीवाभावाच्या मित्रांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन येणार आहे. काही जणांनी तुम्हाला महानगरपालिकेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या, याकडे तुम्ही कसं बघता? नक्कीच मला आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांनी आणि माझ्या मित्रांची इच्छा आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये मी भाग घ्यावा. पण या गोष्टीला अजून वेळ आहे. येणारी परिस्थिती, त्यावेळेसच्या सगळ्या गोष्टी या बघून नक्कीच याच्यामध्ये निर्णय घेणार. काय संदेश द्या तुमच्या वाढदिवसानिमित्त? तरुणांना माझा हाच संदेश राहणार आहे की सर्व तरुणांनी आपला व्यवसाय, आपला शिक्षण या गोष्टीकडे फोकस केला पाहिजे. सामाजिक कार्यात त्यांनी अग्रेसर राहिलं पाहिजे. वाईट सवयी त्यांनी केल्या नाही पाहिजे. आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नशाचं हे चालू आहे. खूप आपले युवक नशाच्या आहारी जात आहे. आम्ही आमच्या माध्यमातून जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा या गोष्टीला विरोध करतोय आणि याच्यातून आमचे सर्व जीवाभावाचे युवक बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय.